हॉटेलसारखी पनीर चिली बनवण्यासाठी अर्धा किलो मी इथे पनीर घेतलेले. पनीरचे छोटे छोटे काप करून घ्यायचे. त्यामध्ये मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला लाल तिखट घालायचं आहे, थोडीशी धना पावडर यामध्ये घालायची आहे, लिंबू अर्धा पिळून आपल्याला यामध्ये घालायचं आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, काळी मिरपूड आपल्याला यामध्ये घालायचे, कॉर्नफ्लॉवर पावडर यामध्ये घालायचे. कॉर्नफ्लॉवर पावडर तुमच्याकडे नसेल तर यामध्ये तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ घालून थोडंसं पाण्याचा हबका देऊन कोटिंग करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करायचं आहे आणि एक एक तेलामध्ये सोडून आपल्याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत इथे पनीर फ्राय करून घ्यायचे. हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला पनीर तेलामधनं काढून घ्यायचे. तेलामध्ये जर पनीर एकमेकांना चिटकले असेल तर इथे काट्याचा चमचा घ्या आणि काट्याच्या चमच्याने पनीर सुट्टे करून घ्या, म्हणजे एकमेकांना ते चिटकणार नाही. त्यानंतरनं पनीर व्यवस्थित आपल्याला फ्राय करायचं आहे आणि फ्राय करताना शक्यतो गॅस इथे आपल्याला मोठाच ठेवायचा आहे, जेणेकरून पनीर तेलकट अजिबात होणार नाही आहे आणि त्याला पटकन असं क्रेप्सीपणा येईल. तर इथे तुम्ही बघू शकताय छान असे कुरकुरीत तळले गेलेले आणि पनीरची जी साईज आहे ती अशी बारीक झालेली आहे, तळून घेतलेले. त्यानंतरनं एका वाटीभर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये. त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर आणि थोडंसं लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घालून सरी बनवून घ्यायची. पळीभर तेल आपल्याला कढईमध्ये घालायचे. काळी मिरी पूड, भरपूर ठेचलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून परतून घ्यायचा आहे. कांदा, शिमला मिरची, टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. शेजवान चटणी घालायची, सोया सॉस घालायचा आहे, व्हिनेगर घालायचे, टोमॅटो चिली घालायची, काळी मिरी घालायची, थोडंसं मीठ, साखर घालायचे, सरी केलेली घालायची आणि फ्राय करून घेतलेले पनीर यामध्ये घालून व्यवस्थित 2 मिनटं हलवून घ्यायचे. बघू शकताय हॉटेलसारखी छान अशी चटपटीत आपली पनीर चिली बनवून तयार.